गेल्या काही महिन्यांपासून धुळे शहर परिसरातून दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या। काही दिवसांपूर्वी शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसर, देवपूर स्टेडियम, गरुड कॉम्प्लेक्स आणि इतर ग्रामीण भागातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी झाल्याच्या तक्रारी समोर येत होत्या। दिवसागणिक या तक्रारी वाढत असल्यानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं या घटना गांभीर्यानं घेत तपास सत्र युद्धपातळीवर राबवायला सुरुवात केली। दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी पंकज सुभाष नलावडे, सूरज तानाजी गवळी या दोघांनाही ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्या असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे। हे चोरटे तोंडाला मास्क लावून मास्टर चावीचा वापर करत दुचाकी चोरत असल्याचं यावेळी पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं। धुळे शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये मोटर व्हेकल थेफ्ट वाढल्या होत्या। त्या अनुषंगाने एनसीबीच्या संपूर्ण टीमला आपण एक टार्गेट दिलं होतं। श्रीराम पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एक धुळे शहरमध्ये गुन्हा नंबर 262/23 हा दाखल झाला होता। त्या अनुषंगाने आपण 2 आरोपींना ताब्यात घेतला असता। त्यांचे नाव आहेत पंकज सुभाष नलावडे, हा राहणार आहे देवपूर, आणि सूरज तानाजी गवळी, साईबाबा नगर देवपूर। त्या दोघांना ताब्यात घेतला असता त्यांच्या एकूण आपण 20 मोटरसायकल आज हस्तगत केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एकूण 13 ज्या आहेत त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे। 7चा आपण आता बॅराबोट्स काढत आहोत आणि याच्यामधला जो पंकज सुभाष नलावडे आहे त्याच्यावर पूर्वीचे देखील पश्चिम देवपूरला 2 गुन्हे चोरीचे दाखल आहे। त्याच्यामुळे अजून मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये मोटरसायकल हस्तगत होण्याचे चान्सेस आहेत। दरम्यान या चोरट्यांनी चोरी केलेल्या दुचाकी विक्री करण्यासाठी राहत्या घरी आणि पांझरा नदी किनारी असलेल्या नकाने रोड परिसरातील काटेरी झुडपात लपवून ठेवल्या असल्याचं समोर आल्यानं पोलिसांनी लाखो रुपये किमतीच्या 20 दुचाकी हस्तगत केल्यात। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत बोरसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रल्हाद वाघ, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, नितीन दिवसे, अमोल जाधव यांचं पथकानं पार पाडली आहे। सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।